आज उत्तम दिन झाले संतांचे दर्शन. पाप ताप दैन्य गेले अवघा यज्ञ फळाला. तुम्ही संत माय बाप कृपावंत मी पतित काय कीर्तीवर्ण. महात्मा महापुरुषांनी मनुष्याला सत्संगाशी जोडून खऱ्या अर्थानं सत्याच्या वाटेवरती चालवण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला. तद्वतच आणि त्या पद्धतीनं आज सुद्धा पुन्हा एकदा महात्मा महापुरुष प्रत्येक सकाळी येऊन तुम्हा आम्हाला जाग करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्हा आम्हाला इशारा करण्याचा प्रयत्न करत असतात की या अशाश्वत जगात शाश्वत सत्याच्या दिशेनं आता कुठंतरी उठून वाटचाल करायला सुरुवात करा. पण तुम्ही आम्ही थंडीनं हुडहुडलेली माणसं उठत नाही. तसंच मायेचं पांघरून घेऊन या संसाराचं पांघरून अंगावर घेऊन तसंच तिथं झोपी जातो. आपल्याला उठवत नाही महाराज. हे सत्य आहे की तुम्ही आम्ही माणसं आहे, परंतु माणसाचं पूर्णत्व गाठायचं असेल तर सत्याच्या मार्गानं मार्गस्थ होणं ही अनिवार्यता आहे. जीवनाला पूर्णत्व द्यायचं असेल तर संतांच्या वाटेनं चालावं लागेल. जीवनाला पूर्णत्व द्यायचं असेल तर सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाचा अंगीकार तुमच्या आमच्या जीवनात करावा लागेल. या ज्ञानाला जीवनात धारण करावं लागेल याची अनिवार्यता संतांनी सांगितली. आणि म्हणून समाजाला अनेक विकारांची ज्या वेळेस थंडी पडती, हुडहुडी येते, त्यावेळेस अध्यात्म आणि भक्ती नावाची मायेची उभेची शाल पांघरण्यासाठी संत येत असतात. आणि म्हणून तद्वतच आणि त्या पद्धतीनं तुम्ही संत माय बाप कृपावंत मी पतित काय कीर्तीवर्ण. तुम्ही संत माय बाप चुकलेल्या जीवांना शिवाशी गाठ घालून देण्यासाठी. सत्संग हा बिनकामाच्या लोकांचा कार्यक्रम नाहीये की वेळ आहे म्हणून आपलं हो जॉईन, चला बघू कसं तरी आज आहे का वेळ, आज होऊया जॉईन. ज्यांना काम नाही त्यांनी व्हायचं जॉईन. सत्संग तो कार्यक्रम आहे का की काम नाही म्हणून जॉईन व्हायचा? तर हा आपला गैरसमज आहे. सत्संग ज्यांना काम नाही त्यांनी जॉईन व्हायचा कार्यक्रम नाही. तर सत्संग या भूतलावरती उपस्थित असलेल्या मानवी जीवाला सद्गती आणि सन्मार्गाने नेण्यासाठी, मानवी जीवनाचं पूर्णत्व गाठण्यासाठी, त्याच्या जीवनाला जीवन जगण्याचं कसब आणि कौशल्य देण्यासाठी ज्या मार्गाची उत्पत्ती अतिशय साध्या आणि सुबक पद्धतीने संतांनी केली तो मार्ग म्हणजे सत्संग आहे. सत्संगामुळं तुमची आमची मन चित्त शुद्धीकरणाकडे गेली पाहिजेत. माणसाची हृदय शुद्धी होऊन माणसाचं मतपरिवर्तन होणं, म्हणून सत्संगाची गरज आहे. आणि मग आज या जगामध्ये प्रत्येक जण सुखाच्या शोधात असताना, प्रत्येक जण आनंदाच्या शोधात असताना, खऱ्या आनंदाची परिभाषा मनुष्य मात्राला समजून सांगण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या या माध्यमातून प्रत्येक सकाळी, प्रत्येक शुभ सकाळी येऊन महात्मा महापुरुष तुम्हा आम्हाला तो संदेश देत असतात. आणि हे संदेश फक्त इथून ऐकण्यासाठी नाहीत, किंवा विचारातून बोलण्यासाठी नाहीत, किंवा गीतातून गाण्यासाठी नाहीत, तर हे जीवन विचार आहेत. या विचारांनी तुमच्या आमच्या जगण्याला ताल प्राप्त व्हावा. या इथल्या गीतांनी तुमच्या आमच्या जगण्याला खऱ्या अर्थानं एक सूर प्राप्त व्हावा, एक लय प्राप्त व्हावा. माणसाचे जीवन उभे राहावे, माणसं घडावी, हा समाज उभा राहावा, यासाठी म्हणून हा एक सुंदर प्रयत्न आहे. हा मुख्य उद्देश आहे संतांच्या चळवळीच्या पाठीमागचा, मिशन निर्मितीच्या पाठीमागचा हा मुख्य सिद्धांत आहे, मुख्य उद्देश आहे. कारण महात्मा महापुरुष वली पीर पैगंबर ज्या वेळेस एखाद्या आध्यात्मिक विचारानं प्रेरित होऊन समाजात जात असतात, तर त्या ठिकाणी संबंध समस्त मानवतेचं कल्याण दडलेलं असतं. सार्वभौमिक सुखाची इच्छा घेऊन महात्मा महापुरुष त्या प्रेरणेनं काम करत असतात. आणि म्हणून आज या घडीला संत निरंकारी मिशनच्या सत्संगाशी नित्य निरंतर जुडत असताना तुमचं आमचं जीवन उभं राहायला लागलंय का? तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय सकारात्मक बदल व्हायला लागलाय का? तुमच्या आमच्या जगण्याला खऱ्या अर्थाने एक तालबद्धता
ती एक कसब आणि कौशल्य प्राप्त झालंय का, याची वेळोवेळी थांबवून मनाला विचारणा करणं, पडताळणी करणं ही काळाची गरज झालेली आहे. महात्मा महापुरुष खऱ्या अर्थानं खूप दयाळू असतात आणि म्हणूनच सांगितलं की ऐसी कळवळी याची याती करी लाभाविन प्रीती. या जगावरती निरपेक्ष निस्वार्थ कोणत्याही प्रकारची अपेक्षा न धरता या समाजावर, या संसारावर, समस्त जगतावर ज्यांनी प्रेम केलं ते संत वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे शब्द देऊन, वेगवेगळी वाक्य देऊन तुम्हा आम्हाला जाग करत असतात. आजचा विषय फार सुंदर आहे. आजच्या विषयाची व्याप्ती तशी पाहता फार मोठी आहे. प्रत्येकानं प्रत्येकाच्या आकलनाप्रमाणे आपापल्या बुद्धीच्या तारा छेडत तुमच्या आमच्या बुद्धीला थोडासा ताण देऊन, थोडासा विचार करून, चिंतनाची खोली वाढवून, एकांतात एकरूप होऊन, एकांतात तुमच्या आमच्या मनाला काय प्रश्न विचारून, कुठल्या तरी पुस्तकांचा, शास्त्राचा आधार घेऊन, इकडं तिकडं पाहून, संतांचं ऐकून, गीतातून, विचारातून या विषयाला न्याय देण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला. या विषयावरती आपलं म्हणणं, आपली भावना, आपल्या विचारांना प्रगटीकरण करण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला. आणि म्हणून विचार करूया की फार सुंदर विषय आहे. ज्याच्या त्याच्या आकलनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याने त्यांनी सद्गुरूंचा आदेश मानून या विषयावरती विचार केला. बघा, सद्गुरू ज्यावेळेस एखादा विषय देत असतात ना, तर त्याच्या पाठीमागं सद्गुरूंचं हेच एक म्हणणं असतं की ही समस्त समाजाची खऱ्या अर्थानं वेदना आहे. प्रत्येकाला फक्त आनंद हवाय, आनंद हवाय, आनंद हवाय. अरे परंतु आनंद हवाय खरा, परंतु आनंदापर्यंत पोहोचशील कसा? तुला आनंदच पाहिजे, तुला आनंदाचा हव्यास आहे, तू आनंदाच्या शोधात आहेस, आनंदामुळे तू व्यतीत आहे, आनंदासाठी तू धडपडायला लागलाय. परंतु त्या आनंदापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्या आधी तुला दोन गोष्टी कराव्या लागतील. डायरेक्ट आनंदापर्यंत जाता येत नाही महाराज. आणि सच्चिदानंद परमानंद जो आहे, जो खऱ्या अर्थानं विशुद्ध आनंद आहे, त्या विशुद्ध आनंदाचा आनंद घ्यायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला विश्वास नावाच्या पायरीवरून पुढे जावं लागेल. काय आहे विश्वास? विश्वास, भक्ती आणि आनंद हे 3 शब्द आहेत. परंतु हे 3 शब्द असले तर या 3 शब्दांचं नातं मात्र फार घनिष्ठ आहे. या 3 शब्दांना वेगळं करून या विषयाला पूर्णत्व सुद्धा प्राप्त होणार नाही. आणि म्हणून विश्वास, भक्ती आणि आनंद या विषयावरती विचार करत असताना तुम्हा आम्हाला 3 शब्दाची फोड करून त्याच्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न आम्ही करायला पाहिजे. त्यावेळेस त्या विषयाला मिळालेला तो न्याय असेल, त्यावेळेस तुम्हा आम्हाला प्राप्त झालेली त्यातून ती प्रगल्भता असेल, त्यावेळेस सद्गुरूच्या मतापर्यंत आपण पाझरण्याचा, झिरपण्याचा केलेला तो सुखद प्रयास असेल. आणि म्हणून आजच्या या जगामध्ये काय 4 गोष्टी बसून बोलायला लोकांना वेळ नाही महाराज. तुमचं आमचं भाग्य आहे की महात्मा महापुरुषांनी जीवनाच्या अतिशय उच्च पातळीवरचे जे विषय आहेत बघा, विश्वास, भक्ती, आनंद अशा विषयावरती चर्चासत्र ठेवून तुम्हा आम्हाला आज आमंत्रित केलेलं आहे. आणि म्हणून स्पिरिच्युअलिटी इज नॉट अ पार्ट टाइम जॉब, दिस इज अ फुल टाइम ड्युटी. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की कुणाला दाखवायसाठी म्हणून भक्ती करू नका, कुणाला वाटतंय म्हणून जॉईन होऊ नका, कुणाला सांगितलंय म्हणून जॉईन होऊ नका, कुणी खुश होईल म्हणून जॉईन होऊ नका, कुणाला दाखवायचंय, कुणाला पाहायचंय, कुणासोबत संबंध क्रिएट करायचे म्हणून जॉईन होऊ नका. यानं भक्तीचं मूळ जो उद्देश आहे तो साध्य होणार नाही. तर आम्हाला हा जीवनाचा भाग बनवायचा आहे, जगण्या जीवनाचं कसब आणि कौशल्य शिकायचंय. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी जॉईन व्हायचंय. ट्राय टू अंडरस्टँड द ऍक्च्युअल एसेन्स ऑफ दिस डिवाइन नॉलेज. म्हणजे या सद्गुरूंनी दिलेल्या मुख्यत्वे ब्रह्मज्ञानाचा मूळ उद्देश समजून घेणं आज काळाची गरज आहे. मग बाकीचे विषय समजून येतील महाराज. आणि म्हणून आनंदापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रथम विश्वास. बघा, विश्वास हा शब्द कसा आहे बघा. विश्वास या शब्दामध्ये विश्व हा एक शब्द येतो, दुसरा श्वास एक हा शब्द येतो. हे संबंध विश्व, हे संबंध ब्रह्मांड कशावरती चालतं? हे विश्वासावरती चालतं. हे संबंध ब्रह्मांड एका बिलीफवर चालतं. हे संबंध ब्रह्मांड एका आशेवरती चालतं. आणि ती संबंध आशा, विश्वास, विश्व आणि दुसरा शब्द आहे श्वास. या जगामध्ये जिवंत राहायचं असेल तर श्वासाची अनिवार्यता आहे. या विश्वात टिकायचं असेल तर श्वास आवश्यक आहे. आणि मग शब्द तयार होतो तो विश्वास. विश्वास हा कशावर, कुणावर?
भक्ती कुणाची आणि आनंद कशाला म्हणायचं, ह्याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. विश्वास कुणावरती ठेवायचा, भक्ती कुणाची करायची आणि आनंद म्हणजे काय, आनंद कुणाला म्हणायचं. अहो, विश्वास हा एकावर ठेवायचा, भक्ती ही एकाची करायची आणि आनंद सुद्धा तो एकच आहे. आणि म्हणून आपल्याला एकावर विश्वास ठेवून एकाची भक्ती करून एक जो आनंद आहे त्याच्याशी एकरूपता साधण्यासाठी म्हणून एकाला मुख्य मुद्दा जीवनाचा बनवणं काळाची गरज आहे. तो एक आहे परमात्मा. नैनम चिंतन्ति शस्त्राणी नैनम दहती पावकः न चेनम क्लेदयन्त्योपो न शोषयति मारुता. अरे म्हणून अर्जुना, मी नसे कवन ठावसे परिप्राणियांचे दैवत न देखती माते. तो परमात्मा ईश्वर सका भगवंत निर्गुण निराकार सर्व साक्षी सर्व प्रगट सर्वांच्या ठाईच्या मतीचा प्रकाश. चाले हे शरीर कुणाचे सत्य कोण बोलतो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे नाम घेता चुकू नका. अरे त्यानं सांगितलेल्या परमात्माला, सद्गुरूंनी सांगितलेल्या परमात्म्यावर विश्वास ठेवणं, त्या परमात्म्याची एका परमात्म्याची भक्ती करणं आणि तोच आनंद आहे त्याला तुमच्या आमच्या जीवनात एकरूपतेनं साध्य करणं, त्याच्याशी तादात्म्य साधणं म्हणजे तुमच्या आमच्या जगण्याला पूर्णत्व देणं आहे. महात्मा महापुरुष फार विचारानं बघा विषय देत असतात. आणि म्हणून विश्वास, या विश्वास जर कायमचे श्वास टिकून असतील तर त्याला फक्त जिवंत असणं म्हणतील. परंतु सद्गुरू म्हणतात की फक्त श्वास चालू असणं म्हणजे जिवंत असणं नव्हे. तर जोपर्यंत तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचं वर्म आणि मर्म कळणार नाही तोपर्यंत तुमचं आमचं जीवन जगलाय असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून हे जिवंत असण्यातून जगण्याचा प्रवास करायचा असेल तर आम्हाला भक्ती करावी लागेल, विश्वासानं सुरुवात करावी लागेल, मग आम्हाला भक्ती करावी लागेल. आणि विश्वासानं सुरुवात केल्यानंतर कुणीतरी एक परमात्मा ईश्वर सखा भगवंत जगाचा नियंता आहे त्याची जर भक्ती करायची असेल तर मग सत्संगाची विश्वासानं पाऊल टाकल्यानंतर माणसाला जगण्यासाठी खऱ्या अर्थानं भक्ती करावी लागते. आणि मग भक्ती म्हणजे नक्की काय आहे, भक्ती म्हणायचं कशाला. अहो, भक्ती म्हणजे भक्त आणि भगवंताच्या मधलं सुंदर नातं, त्या मिलापाची, त्या महामिलनाची कहाणी म्हणजे भक्ती आहे. कधी तुम्ही आम्ही विचार केलाय का महाराज, भक्त आणि भगवंत, भक्त कुणाला म्हणायचं, भक्त त्याला म्हणायचं की जो विभक्त नाही, जो तुटलेला नाही, जो दूर नाही, जो अलग पद्धतीनं राहत नाही, जो स्वतःचं अस्तित्व मोठेपणाचं ममत्वाचं मान सन्मानाचं वैर ईर्ष्या निंदेचं सन्मान सत्काराचं एक ओरा घेऊन तो जगतोय आणि जो अलगतेनं जगण्याचा प्रयत्न करतो त्याला भक्त येणार नाही. आणि म्हणून जो विभक्त नाही, कुणापासून विभक्त नाही तर सद्गुरूंनी दाखवलेल्या ज्ञानापासून जो विभक्त नाही तो भक्त. आणि त्या भक्ताचं भगवंतासोबत असलेलं सुंदर नातं, सुंदर महामिलनाची एक सुंदर कथा, महामिलनाची सुंदर गोष्ट म्हणजे भक्ती महाराज. ती भक्ती आम्हाला साध्य करायची आहे. खऱ्या अर्थानं आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीव सुख हे. त्या परमात्म्या तत्वाशी तुमचं आमचं नातं अतिशय दृढ करायचं आहे. हा देव आपल्याला आपलासा करून घ्यायचा आहे. तुमच्या आणि सत्याच्या मधलं अंतर कमी व्हावं, तुम्ही आम्ही सत्याच्या समीप जावं, नव्हे तर एक दिवस सत्यच होऊन राहावं, सत्याच्या विचारानं प्रगट व्हावं, या आजूबाजूला चाललेल्या कोलाहातून बाहेर पडावं. धर्म जाती पंत प्रांत भाषा आणि विषमतेच्या लढाईमधून गरीब श्रीमंती काळा गोरा उच्च नीच मान अपमान सत्कार आणि सन्मान यातून बाहेर पडावा. आपण कधीतरी आपण विचार माणूस म्हणून माणसाचा करावा. आणि ही सगळी माणसं आहेत, प्रत्येकाला प्रत्येकाची प्रतिष्ठा आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं जीवन आहे, प्रत्येकाला चांगलं जगण्याचा अधिकार आहे. सद्गुरू त्यासाठी येत असतात महाराज. माणसाला जीवनाला, मानवी जीवनाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सद्गुरू कार्यरत असतात. आणि म्हणून मानवी जीवनाला न्याय मिळावा, मानवी जीवन सुखी व्हावं, प्रत्येकाने या परमात्मा एक आहे हे जाणावं, या भगवंताशी एकरूप होऊन या समस्त जीवांशी समस्त मानवतेशी एकरूपतेचं नातं निर्माण करावं. कोणत्या कारणानं दूर नका हो. म्हणून तर सांगितलं ना महाराज की वर्ण जाती प्रांत भाषा याचा अभिमान सोडून द्या, यातून बाहेर पडा. आपण सगळेजण एक आहोत. ती एकरूपता समाजाची आजूबाजूला असलेल्या समस्त विश्वासी साधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय आहे तर त्याला खऱ्या अर्थानं म्हटलं गेलं, जो विभक्त नाही
तो भक्त, आणि तो भक्तानी जो एक आहे, एक देव आहे खरा, बाकी माया आटीला पसारा, शरण जावे संत जना सत्य मानावे निर्गुणा, तो एक परमात्मा तो भगवंत. भक्तानी भगवंताशी एकमिटी व्हावं, एकमेक व्हावं. म्हणजे काय तर भक्ती महाराज. विश्वासानं सुरुवात होती, भक्तीत रूपांतर होतं, आणि मग विश्वास असेल तरच भक्ती, आणि भक्ती झाली तरच माणसाच्या जीवनात आनंद. आता सगळ्यांना आनंद पाहिजे, परंतु आनंद म्हणजे काय हो? आनंदाला आनंद म्हणायचं कशाला? आनंदाचे काय प्रकार आहेत का? आनंदाची काय परिभाषा आहे का? आनंदाची काय व्याख्या आहे का? तर हो, आनंद हा ज्याच्या त्याच्या लेखी ज्याच्या त्याचा आनंद असू शकतो महाराज. कुणाला मोबाईलवर बोलण्यावर आनंद आहे, कुणाला चहा पिण्यात आनंद आहे, कुणाला झोपण्यात आनंद आहे, कुणाला काहीतरी डिवसण्यात आनंद आहे, कुणाला निंदाना आलस्ती करण्यात आनंद आहे, कुणाला खाली खेचण्यात आनंद आहे. मग ह्या गोष्टींना आनंद म्हणायचं का? या गोष्टींना आनंद म्हणता येईल का? सद्गुरू संतांनी कोणत्या आनंदाला अभिप्रेत धरून हा विषय दिलाय? महात्मा महापुरुषांनी या दुनियावी आनंदाच्या पलीकडे जाऊन विशुद्ध आनंदाची गोष्ट सांगितलेली आहे. विशुद्ध आनंद म्हणजे जो आनंद सर्वसमावेशक आहे, जो आनंद सार्वभौमिक आहे, जो आनंद सर्व साक्षी संबंध जगतामध्ये युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, सगळीकडे सगळ्यांना मिळाल्यानंतर सुद्धा तो सगळ्यांना आनंदच देतो. या पद्धतीच्या विशुद्ध आनंदाची परिभाषा संतांनी अभिप्रेत केलेली आहे. मग असा आनंद कुठून मिळेल? भक्तीशिवाय विशुद्ध आनंद मिळू शकत नाही. आनंद माणसांना बराच मिळेल हो. फिरण्यात आनंद, पैशात आनंद, पदात आनंद, प्रतिष्ठेत आनंद, मानपान सन्मानात आनंद, तुझं माझं करण्यात आनंद, बांधपक करण्यात आनंद, भांडणं खेळण्यात आनंद. आनंद लय आहेत या जगात लोकांचे. आनंद प्रत्येकाला कशात वाटेल सांगू नाही शकत. व्यक्ती तितक्या प्रकृती महाराज, काय बोलायचं. आनंद वेगवेगळे असू शकतात ना. गाडी चालवण्यात आनंद, अनेक उद्योग करण्यात आनंद. परंतु सद्गुरू संत काय म्हणाले की बाबा हो, लेकरा हो, हा आनंद नाही रे. आनंद कोणता? तर विशुद्ध आनंद. समस्त जगतासाठी, समस्त मानव मात्रासाठी, संबंध ब्रह्मांडासाठी जो सर्व साक्षी, सर्व प्रगट, सर्व ठाई एक आहे, तो विशुद्ध आनंद, शुद्ध आनंद नव्हे तर तो परमानंद. आणि आनंदाला सुद्धा फोडलं, सच्चिदानंद केलं. म्हणजे जे सत्य आहे, ते चित आहे, जे तीत आहे तेच आनंद स्वरूप आहे. ज्याला जडत्वाचा कोणताही म्हणजे फरक पडत नाही, ज्याला जडत्वाचा स्पर्श नाही, अरे तो आनंद. आणि मग अशा प्रकारचा ज्यावेळेस आनंद आम्हाला प्राप्त होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जगणं सुखी, त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जगण्याला न्याय, त्यावेळेस खऱ्या अर्थानं मानवी जीवनाची परिभाषा पूर्णत्वाच्या दिशेनं गेलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणून दया करा, कृपा करा. संत महात्मा या विषयावरती ज्यावेळेस प्रकाश टाकत असतात तर शब्दाच्या विषयाच्या खोलाशी जाण्याचा प्रयत्न करा. चिंतनावर घासून पुसून गोष्टी घ्यायला शिकणं ही काळाची गरज झालेली आहे. आता फक्त तांत्रिक पद्धतीनं आध्यात्मिक गोष्टी करण्यात कोणत्याही प्रकारचा पॉइंट नाही. आता आम्ही इथं आल्यानंतर सद्गुरूंच्या चरणावर इतकी वर्ष येऊन आम्ही काय काय सोडलं, जे अनिष्ट आहे, जे चुकीचं आहे, जे नको आहे, ते आम्ही काय काय सोडलं याची यादी करणं करा. यानंतर आम्ही काय काय पकडलं, म्हणजे काय काय धारण केलं याची यादी करणं गरजेचं आहे. आणि मग तुमच्या आमच्या लक्षात येईल की तुम्हाला आम्हाला स्वतःच्या जीवनाला ट्रॅक करता आलं पाहिजे. आम्हाला स्वतःच्या जीवनावर वॉच ठेवता आला पाहिजे की माझं जीवन कुठं चाललंय, खऱ्या अर्थानं कुठं चाललंय, मी कसा वागायला लागलोय, मी काय करायला लागलोय, मी योग्य दिशेनं चाललोय का, सद्गुरूंच्या ज्ञानाचा आधार घेऊन मी जगायला लागलोय का, माझं कुठं चुकतंय, माझं काय चुकायला लागलंय, हे चुकलंय तर का चुकलं, मला हे दुरुस्त करायचं तर कसं करायचं. अहो, प्रत्येकाला फक्त आनंद पाहिजे महाराज. परंतु आनंदापर्यंत पोहोचण्यासाठी जी काय विधी आहे, जी काय पद्धत आहे, ती पद्धत कोण समजून घेणार, त्या पद्धतीवरती कोण विश्वास ठेवणार, त्या पद्धतीची प्रॅक्टिस कोण करणार. आणि मग पुढे जाऊन सद्गुरूच्या नावाने उगाच ओरडण्यात किंवा सद्गुरूच्या नावाने उगाच तक्रारी करण्यात काय अर्थ नाही. सद्गुरूची त्यात चूक आहे. बेशक आम्ही ज्ञान समजून घ्यायला चुकलेलो असतो, बेशक आम्ही ज्ञानाच्या खोलीपर्यंत पोहोचायला चुकलेला असतो. आणि म्हणून
या जगाच्या पाठीवर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे ब्रह्मज्ञानापाशी आहे. तुम्ही आम्ही ब्रह्मज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. ब्रह्मज्ञानाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून काहीही उद्या, कसंही उद्या, कुठंही उद्या, त्या त्या वेळेला ज्यावेळेस तुम्ही आम्ही त्या ब्रह्मज्ञानाच्या जवळ जाऊ, त्या ब्रह्मज्ञानाला आपलंसं करू. आणि म्हणून त्यासाठी करिता सायाचा अभ्यास, असाध्य ते साध्य, असाध्य ते साध्य करण्यासाठी तो आम्हाला अभ्यास करावा लागल. अहो, अर्जुनासारख्या परमभक्ताला सुद्धा 11व्या अध्यायात ज्ञान झाल्यानंतर तिथून पुढं गीतेचा शेवट जिथं झाला 18व्या अध्यायामध्ये, त्या 18व्या अध्यायापर्यंत पोहोचण्यासाठी ज्ञानोत्तर एक प्रवास करावा लागला. तो प्रवास म्हणजे काय आहे? 7 अध्यायाचं चालणं झालं महाराज. आणि म्हणून आज तुम्हा आम्हाला सुद्धा ज्ञान घेऊन तुम्ही महात्मा, महापुरुष, संत, महाराज होण्याची चेष्टा कशी काय करू शकतो? आणि म्हणून हे माणसांसाठी निर्माण केलेला अध्यात्म आहे. संतांनी माणूस सुखी व्हावा म्हणून अध्यात्माची निर्मिती केली, म्हणून मिशन उभा केलं. हे ज्ञान संतांसाठी, महाराजांसाठी, महात्म्यांसाठी नव्हतं. ते ऑलरेडी तिथं पोचलेले होते. तुम्ही आम्ही माणसं आहे. आज हे समजून घेणं काळाची गरज आहे. माणूस हा चुकीचा पुत्र असतो, माणसांकडनं चुकतं, पण ती स्वीकारण्याची दानत आणि ताकद कोण देतं? तर ज्ञान देतं महाराज. आणि मग तुम्ही आम्ही विश्वासानं भक्ती करू. ज्या वेळेस आनंदाच्या अभिलाषेपोटी हा मार्ग चालण्याचा प्रयास आणि प्रयत्न करत असू, तर तुम्ही आम्ही माणूस आहे. मानवी जीवनाची वैशिष्ट्य काय? परमात्म्याची वैशिष्ट्य काय? उगाच महात्मा, महापुरुष, संत, भगवंत, विद्वान, पंडित, पांडित्य गाजवण्याचा, त्याची चेष्टा करण्याचा, ढोंगबाजी करण्याचा प्रयत्न करत असो तर खऱ्या आनंदास आपण प्राप्त होणार नाही. तो खोटा आनंद असेल. विशुद्ध आनंदाची गोष्ट संतांनी सांगितली. आणि म्हणून विशुद्ध आनंद प्राप्त करायचा असेल तर सत्याच्या मार्गाने चालावं लागेल. आणि सत्य या जगात फक्त ज्ञान आहे. विश्वास कुणावर? तर एकावर. भक्ती कुणाची? तर एकाची. आनंद कोण आहे? तर तो एकच आहे. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे? मुख्य मुद्दा हा परमात्मा, निर्गुण, निराकार ईश्वर आहे. तर म्हणून आपण सगळ्यांनी मुख्य मुद्द्याला विसरायचं नाही. आपुला तो देव एक करून घ्यावा, ते नेविना जीवा सुकुन हे. तो परमात्मा ईश्वर हाजीर नाजीर सर्व प्रगट आहे, व संबंध जग चालवतो. आणि वेदाशी बोलणे तुझे असत्य, सूर्याशी चालणे तुझे असत्य. अरे सर्व सर्व शक्तिमान सत्ता आहे. आणि म्हणून आज या सर्व शक्तिमान सत्याला शरण जात असताना ममत्वाचा भाव बाजूला सारणं काळाची गरज आहे. इथं काय सांगितलेलं आहे की मिटा दे अपने हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहते हो. पण ती तेवढं सोपं नाही महाराज. प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की बाबा इथं माणूस म्हणून सुद्धा पूर्णत्वाच्या दिशेनं नीट जगणं तेवढं सोपं नाही. तर देव, संत, महात्मा, महाराज होण्याची चेष्टा ही सत्संगतजी कृपया आपण करणं आपल्याला शोभा देणार नाही. आपण गुमराह होऊ कुठंतरी, आपण भक्तीच्या वाटेवरनं हलू. कारण भावनिकतेच्या जोरावर रेटून भक्ती होत नसती महाराज. सत्याला आधार देऊन भक्ती काळाची गरज आहे. सत्याला आधारित करणं आवश्यकता आहे. आणि म्हणून याला आपलंसं करणं किती किती गरजेचं आहे. दासला एक उदाहरण आठवतं सत्संगजी, की बघा की मंदिराच्या एक मंदिर असतं आणि मंदिराच्या पायऱ्यांवरती, मंदिराच्या उंबरट्यावरती आणि मूर्तीच्या पायावर आणि मूर्तीच्या गळ्यात काय फुलं पडलेली असतात, काय फुलं पायऱ्यांवर पडलेली असतात, काही फुलं उंबरट्यावर पडलेली असतात आणि काही फुलं देवाच्या पायाशी पडलेली असतात आणि काही फुलं ही देवाच्या गळ्यात पडलेली असतात हार बनून. त्यावेळेस पायाशी पडलेलं एक फुल बघतं आणि त्याला बोलावंसं वाटतं. त्या फुलाला प्रश्न पडतो. हा दृष्टांत आहे समजून घेण्याचा. दृष्टांतातनं आपल्याला एक विचार घ्यायचा असतो, त्याच्या मॉरल ऑफ द स्टोरी समजून घ्यायची असती. दृष्टांत यासाठी सांगायचा की त्यातून आपल्याला काहीतरी शिकायचंय. आणि पायापाशी एक फुल पडलेलं असतं, त्या फुलाला प्रश्न पडतो, अरे आपण तर सगळी सारखीच आहे. तो ही फुल आहे, मी ही फुल आहे, मलाही सुगंध आहे, त्यालाही सुगंध आहे, मग असा भेद का? काय फुलं पायाशी पडल्यात, मी पायाशी पडलोय. काय फुलं पायऱ्यांवर पडल्यात, काय फुलं दाराच्या उंबरट्या पडल्यात आणि काय फुलं डायरेक्ट हार बनून देवाच्या गळ्यात पडल्यात. फुलाला प्रश्न पडला आणि न राहून त्यानं गळ्यात पडलेल्या फुलाला विचारलं, म्हणले की काय रे बाबा, तू आणि मी सारखा,
तुझा माझा सुगंध सारखा, तुझी माझी पद्धत सारखी, तुझी माझी जात सारखी, अरे तुझा माझा प्रकार सारखा. मग म्हणाले मी पायाशी पडलोय, ते तिकडे पायऱ्यांवर पडल्यात, कुणी उंबरट्यावर पडलंय दारात, आणि तू मात्र गळ्यात पडलायला का डायरेक्ट जाऊन परमेश्वराच्या? असं कसं काय म्हणले? तू डायरेक्ट गळ्यात पडला आणि आम्ही मात्र पायाशी. आमचं काय चुकलं? गळ्यात हारात असलेलं फुल हसायला लागलं, अतिशय हसलं, आणि त्यानं अतिशय मार्मिक शब्दात त्या फुलाला त्याचं उत्तर दिलं. तो म्हणला, बरोबर आहे, आपण सारखेच आहोत. काय पडल्यात म्हणला पायऱ्यांवरती, काय पडल्यात दारात उंबरट्यावर, तूही पडलायस म्हणला पायाशी. परंतु म्हणला, अरे तुला असं वाटतंय की मी डायरेक्ट हार भरून गळ्यात पडलो, पण तुला हे माहित आहे का, परमेश्वराच्या गळ्यात पडायसाठी काळजात सुई रुतवून घ्यावी लागली. काळजात सुई रुतवून घेतल्यानंतर अरे म्हणले मी परमेश्वराच्या गळ्यात पडलो. महाराज, तुम्हा आम्हाला सुद्धा असे अनेक प्रश्न पडत असतील. तुम्ही आम्ही अशी माणसं सारखी, तुमचे आमचे भाव सारखे, जगणं सारखं. अहो, परमेश्वराच्या फुलाला सुद्धा परमेश्वराच्या मूर्तीच्या गळ्यात पडायला काळजात सुई रुतवून घ्यावी लागली. निर्गुण निराकार परमात्म्याचे भक्त मानतो आपण स्वतःला, संत निरंकारी मिशनचे पाईक मानतो आपण स्वतःला, सत्य ज्ञानाची अनुभूती झाली असं मानतो आपण स्वतःला. कधी विचार करतोय का आपण की या ज्ञानाला किती आम्ही आपले पण दिले? वेळ काळ परिस्थितीनुसार ज्ञान वापरायची मला सवय लागली का? अरे परमेश्वराच्या गळ्यात पडायला काळजात सुई रुतवून घ्यावी लागली फुलाला. या निर्गुण निराकार परमात्म्याला जर एकरूप व्हायचं असेल, त्याच्याशी एक निष्ठता साधायची असेल, तर मग काय करावं लागेल महाराज? आणि म्हणून तुमच्या आमच्या सुद्धा काळजात हे रुतलं पाहिजे. मानवतेबद्दलची कळवळ निर्माण झाली पाहिजे. इतरांच्या दुःखाला पाहून तुमच्या आमच्या मनात कळकळा आला पाहिजे महाराज. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगिते दीन पद दलित, तयांना जाऊन हसवावे, तयांना जाऊन उठवावे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन तिन्ही लोक महाराज. फक्त आपली पोरं, आपला बंगला, आपली गाडी, आपलं घर आणि आपलंच तेवढं जग, या जगातनं आपल्याला काय सुचत नाही महाराज. परमेश्वराचा धर्म आपला धर्म असं मानतोय ना, तर मग आज विचार करणं गरजेचं आहे की मी परमेश्वराच्या धर्माप्रमाणे किती वागलो. त्यात खरा आनंद आहे महाराज, विशुद्ध आनंद त्याला म्हणतात. त्या आनंदाविषयी तुम्ही आम्ही बोलायला लागलोय. आणि म्हणून हे सुचलं म्हणून करण्याची गोष्ट नाही महाराज, बोचलं म्हणून करायचा कार्यक्रम आहे. तुम्हा आम्हाला बोचलं म्हणून अध्यात्माच्या वाटेवर चालावं लागेल. आणि म्हणून प्रत्येकाच्या काळजाला बोचलं पाहिजे. प्रत्येकाने हा प्रयासाने प्रयत्न केला पाहिजे की हे सत्य ज्ञान माझ्या जीवनात रुजलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरु माताजींच्या चरणी ही विनंती, अरदास, ही प्रार्थना, हे माताजी, हे निर्गुण निराकार परमात्मा, हे ईश्वरा दातार सचे पातशाह, आमचा एकावरचा विश्वास वाढावा. एकाची भक्ती आम्हाला करता यावी. आम्ही कर्मकांड कुठलंही करायचं नाही. सत्य कळलंय ना आम्हाला, आमचा विश्वास आहे ना. मग वाराच्या नुसार आमचं देव कसं काय बदलतात? जर त्यांचे देव बदलत असतील, जे कर्मकांडाच्या वाटेवर आजही असतील, तर त्यांनी आज जाग होणं गरजेचं आहे. आनंद सोडावं महाराज, आनंद दूरची गोष्ट आहे. नुसतं गोडगोड तत्वज्ञान, गोडगोड गोड गोडगोड ऐकून आपल्याला गोडगोड वाटून घ्यायची लय सवय राहिली. खडे बोल आज संतांनी तुम्हा आम्हाला सुनावणं ही काळाची गरज आहे. काळाची गरज आहे महाराज. आणि म्हणून खडे बोल काय सुटलं? तत्वज्ञान सुटलं. गुरुचं ज्ञान, गुरुचा विचार आम्ही वेळ आणि परिस्थितीनुसार आम्हाला पचल असा वापरणार का? आणि वाटेल तेव्हा सांसारिक पद्धतीने जगणार का? अशानं आनंद नाही मिळणार. आणि खरं आहे महाराज, सद्गुरूंना, संतांना अपेक्षित जीवन जगायचं असेल तर प्रत्येक क्षणाला तुम्हा आम्हाला याचाच आधार घ्यावा लागेल, याच्याच मार्गाने चालावं लागेल, तरच आनंद येईल सत्संगतजी. म्हणून माताजींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी हीच प्रार्थना, आमचा एकावर विश्वास व्हावा. आणि तू एक आनंद आहेस, तो आनंद आमच्या जगण्या जीवनात यावा. हीच माताजी तुमच्या चरणी प्रार्थना. हे संत महात्मा, आम्ही सगळेजण तुमची लेकर आहोत.
आम्हाला तुमचं ज्ञान, तुमचं तत्व नेहमी जीवनात असावं. तुमची कृपा अखंड टिकून राहावी. साधू संतांची सेवा करण्यासाठी आम्हा सगळ्यांना तन मन धनाची सगळी सुख प्राप्त व्हावी. आम्ही अतिशय चांगलं माणूस म्हणून जीवन जगावं आणि तुमच्या आनंदात नित्य निरंतर आनंदाचा आनंदी यात्री बनून आनंद म्हणून अखंड तुझी वाट चालत यावी. चुकांना क्षमा करा, होत असलेल्या चुकांना माफी करा आणि माणूस म्हणून जगण्याचं तुम्ही दान द्या, वरदान द्या आणि संतांची सेवा करण्यासाठी तन मन धनाची सगळी सुख द्या. कोणत्याही गोष्टीची भक्ताला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नका दी. या शब्दावरती, याच वचनावरती झालेली सेवा साधू संतांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी दास आपल्या वाण्याला विश्राम देईल.